नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर 2022 पर्यंतचे जेवढे महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत ते सर्व पुरस्कार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आपलं मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं लाल कलरचे बटन दाबून। त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मराठी करंट अफेअर चॅनलची टेलिग्राम लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF मिळून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। पुरस्कार हे प्रत्येक एक्झामला विचारले जातात। अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न पाहूया। पद्म पुरस्कार 2022 मध्ये एकूण किती पुरस्कार देण्यात आले? तर बघा, जे पद्म पुरस्कार आहे ते 2022 मध्ये किती पुरस्कार देण्यात आलेले मित्रांनो लक्षात ठेवा। तर 128, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। एकूण 128 पुरस्कार देण्यात आलेले। आता बघा, डिटेलमध्ये माहिती पाहूया आपण। इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा। पद्म पुरस्कार 2022 मध्ये 128 पुरस्काराची घोषणा करण्यात आली। त्यानंतरचा मुद्दा बघा, त्यामध्ये कोणकोणते पुरस्कार आहे बघा। 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार यांचा समावेश आहे। तर बघा, टोटल 128 मध्ये आहे, त्यामध्ये 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कार आहेत। लक्षात ठेवा, पद्म पुरस्कार विजेत्यामध्ये 34 महिला आणि 13 मरणोत्तर व्यक्तींचा समावेश आहे। लक्षात ठेवा, यामध्ये महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश आहे। यामध्ये 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। तर बघा, या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश आहे, त्यामध्ये 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। लक्षात ठेवा, असे टोटल 10 पुरस्कार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले आहेत। त्यानंतर बघा, पद्मविभूषण एकूण 4 व्यक्तींना देण्यात आला। जनरल बिपिन रावत मरणोत्तर, डॉक्टर प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका आणि कल्याण सिंह मरणोत्तर। तर अशा 4 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेले। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे। त्यानंतर बघा, आता पद्म पुरस्काराबद्दल माहिती पाहूया। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 जानेवारीला या पुरस्काराची घोषणा केली जाते। त्यानंतर बघा, दरवर्षी 26 जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जातात। पद्म पुरस्कारामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे 3 पुरस्कार आहेत। लक्षात ठेवा, पद्म पुरस्कार न देण्यात आलेले वर्ष बघा, 1978, 1979 आणि 1993 ते 1997। तर बघा, पद्म पुरस्कार आतापर्यंत न देण्यात आलेले वर्ष बघा, 1978, 79 आणि 1993 ते 1997 या दरम्यान पद्म पुरस्कार देण्यात आलेले नाहीत। लक्षात ठेवा, एक्झामला या टॉपिकवरती, या पॉईंटवरती प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर बघा, कला, साहित्य, क्रीडा, औषध क्षेत्र, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार, उद्योग इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला हे पुरस्कार दिलेले जातात। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला हा प्रश्न विचारलेला आहे। दुसरा प्रश्न बघा, 94वा ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वाधिक मानांकने कोणत्या चित्रपटाला मिळाले? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 द पॉवर ऑफ द डॉग या पुरस्काराला 94व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वाधिक मानांकने प्राप्त झालेले आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। आता बघा, इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया जे तुम्हाला लक्षात ठेवायचे। 94वा ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वाधिक मानांकने द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटाला मिळाले। तर बघा, मानांकने किती मिळाले? तर एकूण 11 मानांकने मिळाले आहेत। त्यानंतर बघा, अकादमी पुरस्कार या नावाने देखील ऑस्कर पुरस्काराला ओळखले जाते। त्यानंतर बघा, लॉस एंजेलिस या ठिकाणी 94वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला। ऑस्कर पुरस्कार 94ची ही आवृत्ती 2022 मध्ये पार पडली। तर बघा, ही ऑस्कर पुरस्काराची 94वी आवृत्ती होती आणि 2022 मध्ये पार पडली। ड्यून या चित्रपटाला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळालेले आहेत। तर बघा, हा ड्यून चित्रपट, या चित्रपटाला सर्वाधिक 6 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। आता या ठिकाणी बघा, 94व्या ऑस्कर पुरस्काराबद्दल थोडी महत्त्वाची माहिती पाहूया। तर बघा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जेन कॅम्पियन द पॉवर ऑफ द डॉग, सर्वोत्कृष्ट चित्रपट बघा कोडा, दिग्दर्शन सियान हेडर। त्यानंतर बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ, किंग रिचर्ड्स,
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसिका चेस्टेन. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट विंडशील्ड वायफर. तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा ऑस्कर पुरस्काराबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तर बघा चित्रपट क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च हा पुरस्कार आहे. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स अमेरिका तर्फे चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. लक्षात ठेवा या पुरस्काराची सुरुवात झाली बघा 1929. 92 ऑस्कर पुरस्काराच्या फेब्रुवारी 2020 सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीसाठी भारतातर्फे गली बॉय या चित्रपटाची निवड करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे. आत्तापर्यंत एकही भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळालेला नाही, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुलित्झर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलंबिया विद्यापीठाकडून पुलित्झर पुरस्कार दिला जातो. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. पुलित्झर पुरस्कार दरवर्षी कोलंबिया विद्यापीठाकडून दिला जातो. 2022 मध्ये पुलित्झर पुरस्कार 9 मे 2022 रोजी जाहीर करण्यात आला. वृत्तसंस्था रायटर सिद्दीकी आणि त्यांचे सहकारी अदनान अबिदी, सना इर्शद आणि अमित दवे यांना 2022चा हा पुलित्झर पुरस्कार देण्यात आला. आता या ठिकाणी बघा पुलित्झर पुरस्काराबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो. यावरती प्रश्न विचारला जातो. वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार याचबरोबर संगीत साहित्य नाटक क्षेत्रासाठी दिला जातो. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाकडून देण्यात येतो हा पुरस्कार. लक्षात ठेवा दरवर्षी 21 उपक्षेत्रात श्रेणीमध्ये दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येक विजेत्याला $15,000 तसेच सुवर्ण पदक. सुरुवात झाली पुरस्काराची 1917. पुलित्झर पुरस्कार प्राप्त भारतीय व्यक्ती गोविंद बिहारी लाल 1917 पहिली व्यक्ती. त्यानंतर बघा झुंपा लहिरी 2002. त्यानंतर बघा 2014 मध्ये विजय शेषाद्री यांना पुलित्झर पुरस्कार देण्यात आलेला होता. लक्षात ठेवा महत्त्वाचे मुद्दे आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा बघा चौथा महत्त्वाचा प्रश्न बघा. चौथा महत्त्वाचा पुरस्कार बघा 56वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नीलमणी फुंकन यांना 56वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा लक्षात ठेवा हे पॉईंट्स. 56वा ज्ञानपीठ पुरस्कार 2022 नीलमणी फुंकन या आसामी कवयित्री यांना प्रदान करण्यात आला. लक्षात ठेवा हे आसामी या राज्यातील आहेत. त्यानंतर बघा हा पुरस्कार सोहळा आसाममध्ये प्रथमच आयोजित करण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे फुंकन हे तिसरे आसामी साहित्य आहेत. गुलाबी जमूर लग्न मानस प्रतिमा हे फुंकन यांचे साहित्य आहेत. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आपण माहिती पाहूया. सुरुवात झाली बघा 1965 या पुरस्काराची. पुरस्कार देणारी संस्था भारतीय ज्ञानपीठ. स्वरूप बघा 11 लाख रुपये सरस्वती प्रतिमा सन्मानपत्र. पहिला पुरस्कार गोविंद शंकर कुरूप वेळूची बासरी या महाकाव्यासाठी यांना पहिला पुरस्कार देण्यात आलेला आहे. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार. त्यानंतर बघा पहिली महिला विजेती आशा पूर्णदेवी 1976. त्यानंतर बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे मराठी साहित्यिक बघा लक्षात ठेवा यावरती प्रश्न खूप वेळा विचारले. तर बघा पहिले मराठी साहित्यिक बघा 1974 वि. स. खांडेकर ययाती कादंबरीसाठी. दुसरे 1987 वि. वा. शिरवाडकर विशाखा. त्यानंतर तिसरे 2003 विंदा करंदीकर अष्टदर्शन आणि चौथा 2004 भालचंद्र नेमाडे 50वा. तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे, महत्त्वाचा पुरस्कार आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 5वा पुरस्कार बघा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 मध्ये कितवी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली? तर बघा 79वी आवृत्ती ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. 79 ही आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022ची. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 मध्ये 79वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर बघा बेवर्ली हिल्स कॅलिफोर्निया या ठिकाणी 9 जानेवारी 2022 रोजी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. पुरस्कार विजेते बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट पॉवर ऑफ द डॉग. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन जीन कॅम्पियन. सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निकोल किडमन. लक्षात ठेवा महत्त्वाचा मुद्दे आहे. त्यानंतर बघा आता गोल्डन ग्लोब पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांच्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.
हा पुरस्कार 1943 पासून दिला जातो. पहिला पुरस्कार 20 जानेवारी 1944 रोजी प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा पुरस्कार आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 6वा महत्त्वाचा पुरस्कार पाहूया. अबेल पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेनिस पार्नेर सुलिव्हन यांना अबेल पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. अबेल पुरस्कार 2022 डेनिस पार्नेर सुलिव्हन यांना देण्यात आला. हे अमेरिकन गणिततज्ज्ञ आहेत. बीजगणितीय व भूमितीय आणि गतिमान प्रणालीवरील कामासाठी यांना ओळखले जाते. आता या ठिकाणी बघा, अबेल पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. हा पुरस्कार दरवर्षी गणित तज्ज्ञांना दिला जातो. नॉर्वे सरकारने 2002 मध्ये या पुरस्काराची स्थापना केलेली आहे. लक्षात ठेवा, नॉर्वे सरकारकडून हा अबेल पुरस्कार देण्यात येतो. लक्षात ठेवा, एक्झामला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 7वा महत्त्वाचा पुरस्कार बघा. 31वा सरस्वती सन्मान 2021 कोणत्या काव्यसंग्रहासाठी देण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मेतो यहाहू. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. 31वा सरस्वती सन्मान 2021 मेतो यहाहू या काव्यसंग्रहासाठी देण्यात आला. प्रख्यात कवी आणि साहित्यिक प्राध्यापक रामदर्श मिश्रा यांचा हा काव्यसंग्रह आहे. 4 एप्रिल 2022 रोजी के बिर्ला फाउंडेशन 2021 या पुरस्काराची घोषणा केली. तर बघा, या पुरस्काराची घोषणा के बिर्ला फाउंडेशनतर्फे केली जाते. तर बघा, 30वा सरस्वती सन्मान 2020 प्रसिद्ध मराठी लेखक डॉक्टर शरण कुमार लिंबाळे यांना त्यांच्या सनातन कादंबऱ्यासाठी देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी बघा, या पुरस्काराबद्दल माहिती पाहूया, महत्त्वाची आहेत. भारतात साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारापैकी एक पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात झाली 1991. के बिर्ला फाउंडेशनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप 15 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र आहेत. पहिला पुरस्कार 1991 मध्ये हिंदी कवी हरीश्वरराय बच्चन यांना त्यांच्या 4 खंडात लिहिलेल्या आत्मचरित्रासाठी देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा पुरस्कार आहे. 8वा महत्त्वाचा पुरस्कार बघा. ग्रॅमी पुरस्काराची 2022 मध्ये कितवी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली? तर बघा, प्रश्न काय विचारला आहे, ग्रॅमी पुरस्काराची 2022 मध्ये कितवी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली? तर 64वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ग्रॅमी पुरस्कार 2022 मध्ये 64वी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. द रेकॉर्डिंग अकॅडमी हा पुरस्कार देणारी संस्था आहे. जॉन बॅटिस्टा यांना यावर्षी सर्वाधिक 5 पुरस्कार मिळाले. हा पुरस्कार 2022 मध्ये लास वेगास, अमेरिका या ठिकाणी देण्यात आला. आता या ठिकाणी बघा, ग्रॅमी पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. सुरुवात झाली या पुरस्काराची 1959. हा संगीत विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. लक्षात ठेवा, अमेरिकेतील नॅशनल अकॅडमी फॉर रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत सर्वाधिक 31 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी व्यक्ती जॉर्ज सोल्टी इंग्लंड या देशाची व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा, त्यांना आतापर्यंत सर्वाधिक ग्रॅमी पुरस्कार देण्यात आले आणि टोटल त्यांना 31 ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, ग्रॅमी पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती पंडित रविशंकर आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरती. त्यानंतरचा 9वा पुरस्कार बघा. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 देण्यात आला. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय नरेंद्र मोदी. दरवर्षी केवळ एका व्यक्तीला राष्ट्र उभारणीत अनुकरणीय योगदानासाठी देण्यात येणार आहे. पुरस्कार देणारी संस्था मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट. त्यानंतर बघा, पुरस्काराचे स्वरूप आहे 1 लाख रुपये या पुरस्काराचे स्वरूप आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा पुरस्कार बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 कोणत्या भारतीय लेखिकेला देण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 1 गीतांजली श्री यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. यालाच मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार असं पण म्हटले जाते. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022 गीतांजली श्री या भारतीय लेखिकेला देण्यात आला. त्यांच्या हिंदी कादंबरीसाठी 2022चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे.
भारतीय भाषेतील पुस्तकाला प्रथमच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. गीतांजली यांना त्यांच्या रेत समाधी या हिंदी कादंबरीच्या टॉम ऑफ स्टँड या इंग्रजी अनुवादासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे, एक्झामला तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराबद्दल माहिती पाहूया. हा पुरस्कार मॅन ग्रुप इंग्लंड मार्फत दिला जातो. पुरस्काराची घोषणा 2004, प्रत्यक्ष सुरुवात झाली 2005 पासून. प्रत्येक वर्षी फक्त जिवंत व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप आहे 50,000 पाऊंड आणि पहिले पुरस्कार विजेता इस्माईल कादरे 2005. तर ही व्यक्ती हे पहिले पुरस्कार विजेती आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे पुरस्कारावरले महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न होते. हे प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारले जातात मित्रांनो, त्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. तर बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी करंट अफेअर यूट्यूब चॅनलला लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा मित्रांनो, ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.